नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओ सेशन्समध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. बुद्धिमत्ता, रिझनिंग त्याचबरोबर सीसॅट या सदरामध्ये आज आपण मूलभूत संकल्पना, ब्लड रिलेशन, नाते संबंध यावर आपल्याला पेपरमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील त्या पलीकडे हा कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला ज्या काही मूलभूत गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे त्या अंगानं आपण हा व्हिडिओ कंप्लीट करणार आहोत विथ प्रोफेसर बी पॉझिटिव्ह वे. सर्वप्रथम ब्लड रिलेशन किंवा ज्याला आपण रक्ताचं नातं असं संबोधलं जातं. आता ब्लड रिलेशन हा चॅप्टर सुरुवात करण्या अगोदर आपल्याला फॅमिली ट्री जो एक कन्सेप्ट येणार आहे. आज जर आपण आपल्या सराउंडिंग मध्ये जर पाहिलं, काका, मामा, मावशी, आजी, आजोबा, नातू, पणजोबा अशी वेगवेगळी नाती आपल्याला दिसून येतात. या नात्यांचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं तर जी जन्माद्वारे बाय बर्थनी जी काही नाती निर्माण होतात त्या वेगवेगळ्या नात्यांचा जो काही समूह असतो त्या समूहाला आपण रक्तसंबंध किंवा ब्लड रिलेशन असं म्हटलं जातं. आणि थोडक्यात ज्यावेळेस लग्न हा कन्सेप्ट येतो, मॅरेज कन्सेप्ट येतो, त्यातून आपल्याला सासू, सासरा, दीर, भाऊजाई अशी नवी नाती मिळाली जातात. म्हणजे ब्लड रिलेशन्स मध्ये आपण बाय बर्थ आणि जो काही दुसरा पॉइंट आहे लग्नाद्वारे जी काही नाती निर्माण होतात त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. अजून एक महत्वाचं, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं आपण अभ्यास करत असताना आपल्याला पहिला प्रश्न येतो की या ब्लड रिलेशनवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला साधारणपणे 3 पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, ज्याला आपण संवाद किंवा डायलॉग वर आधारित असतील किंवा कन्व्हर्सेशनवर आधारित असतील. फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया, आपल्याला जर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, सुधीरने या ठिकाणी मी किंवा आपण म्हणूया की मीरूला भिंतीवर लावलेल्या फोटोतील व्यक्तीला सांगितलं की ही व्यक्ती माझ्या आईची सासू आहे. या पद्धतीचे आपल्याला जे काही डायलॉग किंवा संभाषणावर आधारित प्रश्न विचारले जातात त्यालाच आपण संवाद किंवा संभाषण आधारित प्रश्न असे म्हटले जातात. हा एक थोडासा ओल्डेस्ट टाईपचा प्रश्न आपल्याला सीसॅट आणि रिझनिंग मध्ये विचारला जातो. हे प्रश्न काय आहेत त्याकडे आपण जरूर जाऊया. नेक्स्ट आहे कोडी किंवा ज्याला आपण कूट प्रश्न किंवा आपण पझल्स हा जो काही सेक्शन्स असा म्हटलं जातं त्यावर आधारित ही आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर यावर कसे प्रश्न विचारले जाणार आहेत की यावर आपल्याला आयदर विधाने दिली जातील किंवा एक निबंधाच्या स्वरूपामध्ये एक वाक्यांश दिला जाईल की महेशचा हा मामा आहे, मामाचा ही मुलगी आहे, तर या मुलीचं आणि महेशचं नातं काय असेल किंवा यातील कोण सासरा आहे. यावर आधारित आपल्याला ही पझल्स किंवा स्टेटमेंट किंवा निबंधावर आधारित आपल्याला प्रश्न असणार आहे. आणि तिसरा जो काही प्रकार आपल्याला दिसतोय कोडिंग आणि डिकोडिंग, ॲज नेम इटसेल्फ मेन्शन, की आपल्याला विचारलं जाईल की जर या ठिकाणी आपण जर पाहिलं की रुद्र व तनीश हे दोघे जण भाऊ आहेत आणि ते दाखवण्यासाठी प्लस चिन्ह वापरण्यात येत असेल किंवा या ठिकाणी आपल्याला असं दिलं असेल की हा ए आणि बी यामध्ये हे नातं सांगत असताना याचा अर्थ ए चा बी मुलगा आहे. म्हणजे आपल्याला यातून हे कळालं पाहिजे की हे साईन मुलगा दाखवतं. आता मी ही उदाहरणं तुम्हाला का दिली, आताच्या परीक्षेमध्ये आपल्याला जसजसं पेपर हा कॉम्प्लेक्स किंवा गुंतागुंतीचा होत चाललेला आहे त्यावर बहुतेक प्रश्न हे आपल्याला थोडेसे कोडिंग डिकोडिंग या पार्टने येतात किंवा कोडीवर आधारित किंवा आपण असं म्हणूया की पझल्सवर आधारित देखील प्रश्न विचारले जातात. आणि हा तर रेग्युलर किंवा बेसिक पार्ट आहेच. हा जर पार्ट जर समजला तर आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. आता नेक्स्ट पार्ट
यावर आधारित प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवायचे, यावर आधारित प्रश्न जर आपल्याला जर सोडवायचे जर असेल तर आपल्याला काही बेसिक नातं, रिलेशन समजणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात आपण त्याची डेफिनेशन पाहून घेऊया, म्हणजे आपल्याला ही तिन्ही प्रकरणावर आधारित कन्सेप्ट इझिली समजून जाईल. आता पहिल्यांदा दिलेला आहे की आई आणि वडिलांचा मुलगा. माझ्या आईचा किंवा वडिलांचा मुलगा जर असेल तर मला लगेच नातं कळतंय की तो माझा भाऊ असणार आहे, त्याला मी ब्रदर म्हणणार आहे. जर आई आणि पित्याची मुलगी वाचताना किंवा लिहिताना मला लगेच समजतं ही माझी बहीण असणं गरजेचं आहे, पण मला हे नातं माहीत असणं गरजेचं आहे. आईचा भाऊ तो माझा मामा असणार आहे, वडिलांचा भाऊ तो माझा काका असणार. पण ज्यावेळेस आपण पेपर्स मध्ये पाहतो इंग्लिशमध्ये मामा आणि काका या दोघांसाठी एकच टर्म्स वापरली जाते, आपण त्याला अंकल असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आईची बहीण जर असेल तर मी तिला मावशी असं म्हटलं जातं, वडिलांची बहीण जर असेल तर मी तिला आत्या असं म्हटलं जातं. परंतु इंग्लिशमध्ये या दोघांसाठी कॉमन टर्म्स वापरली जाते, तिला आपण आंट असं म्हटलं जातं. या ठिकाणी आईचे आणि वडिलांचे वडील, या ठिकाणी आईचे आणि वडिलांचे जर वडील असेल तर माझ्या दृष्टीनं ते आजोबाच आहे. पण या ठिकाणी वन कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. जर हे आजोबा माझ्या आईचे जर असेल ना तर त्याला आम्ही आईकडून आजोबा किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला मॅटर्नल ग्रँडफादर असं म्हटलं जातं. किंवा जर वडिलांकडून जर असेल ना तर त्याच आजोबांना वडिलांकडून म्हणण्याऐवजी मी त्याला पॅटर्नल असं म्हटलं जातं. हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तीच गोष्ट आहे, आई जर असेल माझ्या वडिलांची किंवा आईची तर तिला मी आजी म्हणणार आहे, आणि ती आजी माझ्या आईची असेल किंवा आईकडून नातं जर असेल तर मॅटर्नल आजी आली, मॅटर्नल ग्रँडमदर आलं. पित्याची जर आई असेल ती माझ्या दृष्टीनं ती आजीच आहे, परंतु ती पित्याची आहे म्हणून तिला मी पॅटर्नल असं म्हणतो. ही बेसिक नाती मला समजणं गरजेची आहेत. अजून एक काही नाती आहे. या ठिकाणी मुलाची बायको, माझ्या मुलाची बायको, माझ्या मुलाची जर बायको जर असेल तर या ठिकाणी मी कुठलं, मला प्रश्न काय, मी स्वतःला काय कन्सिडर करतो, या ठिकाणी मी विसरून जातोय की मी इथे एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करतोय. या ठिकाणी मी याला वयस्कर, स्वतःला मी वयस्कर समजतोय, माझं लग्न झालं, मला मुलगा आहे, मला बायको आहे. ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणातील दिलेल्या पद्धतीनं स्वतःला मानणं गरजेचं आहे. मुलाची जर बायको जर असेल ना तर ही बायको मला मॅरेज या कन्सेप्ट मुळे माझं हे नातं तयार झालेलं आहे, तर याला मी मराठीमध्ये सून असं म्हणतो. परंतु इंग्लिशमध्ये माझ्या दृष्टीनं याला आपण डॉटर इन लॉ असं म्हणणार आहोत. हीच गोष्ट आहे मुलीचा नवरा. मुलीचा नवरा मराठीमध्ये आपण त्याला जावई असं म्हटलं जातं, नवरा आहे, पण या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं तो सन इन लॉ आहे. हा पॉइंट मी या ठिकाणी लक्षात घेऊया. या ठिकाणी नवऱ्याचे किंवा पत्नीचे वडील, नवऱ्याचे किंवा पत्नीचे वडील म्हणजे या ठिकाणी मी जर लेडीज असेल, माझ्या नवऱ्याचे वडील हे माझ्या दृष्टीने सासरे. हा पॉइंट आपण लक्षात घेऊया. जर या ठिकाणी मी जर पुरुष जर असेल, माझी पत्नी जर असेल, पत्नीचे वडील माझे सासरे. सासरा जर असेल तर या ठिकाणी लग्नामुळे नातं निर्माण झालेलं आहे, त्याला मी फादर इन लॉ असं म्हणणार. लग्नामुळं, मॅरेजमुळे जे काही नाते निर्माण होतात त्यामध्ये इंग्लिशमध्ये हा खूप सुंदर शब्द वापरलेला आहे. तीच गोष्ट आहे, मी जर मुलगी असेल, माझा जर नवरा जर असेल आणि त्याची जर आई असेल तर त्या ठिकाणी मी सासू म्हणणार आहे. जर पत्नीची माझ्या जर आई असेल ती देखील सासू असणार आहे, आणि त्यालाच या ठिकाणी इंग्लिशमध्ये तुम्हालाही समजलं असेल की त्याला आपण मदर इन लॉ असं म्हटलं जातं. आता नवऱ्याचा भाऊ मराठीमध्ये खूप सुंदर शब्द दिलेला आहे, आपण त्याला दीर असं म्हटलं जातं. परंतु मॅरेज कन्सेप्ट मुळे निर्माण झालेला आहे. भाऊ म्हणजे हा काय असणार आहे, ब्रदर असणार आहे, परंतु हा ब्रदर इन लॉ असणार आहे. तीच गोष्ट आहे, पत्नीचा भाऊ जर असेल तर माझ्या दृष्टीने त्याला आपण मेवना असं म्हटलं जातं. पण भाऊ आहे, पण हा इंग्लिशमध्ये त्या टर्म्स असणार आहे, त्याला आपण ब्रदर इन लॉ असं संबोधणार आहोत. या ठिकाणी नवऱ्याची बहीण, नवऱ्याची बहीण असेल तर आपण त्याला आपण ननंद असं म्हटलं जातं, पण बहीण आहे. या ठिकाणी स्त्रीला उद्देशून जर असेल तर ही सिस्टर इन लॉ असणार आहे. हीच गोष्ट आहे, पत्नीची बहीण, पत्नीची जर बहीण जर असेल तर ही माझी कोण झाली,
ही माझी मेहुणी झाली. आणि इंग्लिशमध्ये ही बहीण आहे, हिलाच आपण सिस्टर इन लॉ असं म्हटलं. दोन्ही टर्म्स मुद्दाम मी या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही नाते आपल्याकडे आहेत, ती समज तेवढीच गोष्ट महत्वाची असेल. बहिणीचा नवरा, मराठीमध्ये सुंदर शब्द वापरला जातो दाजी, परंतु या ठिकाणी नवरा या ठिकाणी मेल आहे, म्हणजेच हा ब्रदर इन लॉ असेल, हेही आपण समजून घेऊया. बहिणीचा मुलगा, माझ्या बहिणीचा मुलगा जर असेल तर याला मी भाचा असं म्हणणार आहे. येतं की लक्षात? याला मी भाचा असं म्हणणार आहे. तीच गोष्ट भावाचा जर मुलगा जर असेल तर याला मी पुतण्या असं म्हणणार आहे. भावाचा मुलगा जर असेल तर माझा पुतण्या असेल. पण इंग्लिशमध्ये दोघांसाठी जी काही टर्म्स वापरली जाते ना, तिला आपण नेफ्यू असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नेफ्यू असं म्हटलं जातं. तीच गोष्ट या ठिकाणी बहिणीची मुलगी असेल तर मी तिला बाची असं म्हटलं. मे बी महाराष्ट्रामध्ये काही प्रांतामध्ये याला वेगवेगळे टर्मिनॉलॉजी वापरल्या जातात, पण साधारणपणे स्टँडर्ड मराठी भाषेमध्ये आपण हे टर्म्स यूज करतो. भावाची जर मुलगी असेल तर याला मी पुतणी असं म्हटलं जातं, पण दोघांसाठी जी काही टर्म्स वापरली जाते तिला आपण या ठिकाणी नीज असं म्हटलं जातं. याच ठिकाणी भावंड, भावंड ही दाखवताना इंग्लिशमध्ये सिबलिंग्स ही टर्म्स वापरली जाते. भावंड कोण असू शकेल? या ठिकाणी मामाची जर मुलगा जर असेल तर माझ्या दृष्टीने मामी भाऊ झाला, मामी बहीण झाली. मावशीचा जर मुलगा जर असेल किंवा मुलगी असेल तर त्या ठिकाणी ती माझी मावस बहीण किंवा मावस भाऊ झाला. ही आपण टर्म या ठिकाणी समजून घेऊया. तीच गोष्ट माझ्या चुलत्याची असेल, काकांची असेल तर या ठिकाणी आपण याला चुलत भाऊ किंवा बहीण असं म्हटलं जातं. पण इंग्लिशमध्ये या सर्व नात्यांसाठी एक कॉमन टर्म्स वापरलं जातं, त्याला केवळ कझिन्स असं म्हटलं जातं. हेही मी या ठिकाणी मेन्शन केलेलं. चुलत भाऊ असेल किंवा बहीण असेल तर याला आपण कझिन असं म्हटलं जातं. तर हे बेसिक टर्म्स ब्लड रिलेशन येत असताना आपल्याला पाहावं लागेल. परंतु एक्झामच्या दृष्टीनं ज्यावेळेस आपण पेपर सोडवताना प्रयत्न केला जातो त्यावेळेस मला फाइंड आउट करावं लागतं की माझी भूमिका काय आहे. का मी सासरा आहे, मुलगा आहे, का मी भाचा आहे, का या ठिकाणी मी सून आहे, या ठिकाणी मेल आहे किंवा फिमेल आहे. प्रॉब्लेम सोडवत असताना हा जो काही फॅमिली ट्री कन्सेप्ट आहे, हा जर फॅमिली ट्री मध्ये माझं स्थान कुठे आहे, माझं स्थान नातू म्हणून मी भूमिका अदा करतोय का, किंवा मी या ठिकाणी स्वतःला काय इमॅजिन केलं पाहिजे, ह्या जर गोष्टी जर समजायच्या असेल तर अजून आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट समजावं लागेल. आता आपण या चॅप्टरच्या अंगानं ब्लड रिलेशन समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि यातील जर रिलेशन फाइंड आउट जर करायचं जर असेल तर अजून मला एक बेसिक कन्सेप्ट मला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे आपल्याला जनरेशन समजून घ्यायची आहे. आता जनरेशन म्हणजे काय, ज्याला आपण पिढी असं म्हटलं जातं. या ठिकाणी शक्यतो पेपर्समध्ये आपण 3 पिढ्यांचा अभ्यास केला जातो, पण समजून घेताना मी या ठिकाणी आपण 5 पिढ्यांचा अभ्यास करणार. ही पिढी नंबर 1. पिढी नंबर 1 मध्ये आपण काय दिलेलं आहे, या ठिकाणी ग्रँड फादर किंवा ग्रँड मदर किंवा मॅटर्नल ग्रँड मदर हे आपण पाहिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जनरेशन 2. आता या ठिकाणी जनरेशन 2 पहा, बारकाईनं पहा. याही ठिकाणी जनरेशन 3 आपण पाहून घेऊया काय आपल्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ज्यावेळेस आपण ग्रँडफादर या ठिकाणी आजोबा आणि आजोबांच्या पिढीशी जे काही कोण येतं, तर आजोबांच्या पिढीशी माझ्या आईचे पण आजोबा येतात किंवा माझ्या आईचे वडील, किंवा आईकडून जर म्हटलं तर आईचे वडील माझे आजोबा आले, वडिलांकडून जर म्हटलं तर ते देखील माझे आजोबा आले. म्हणजे आईकडून असणारे आजोबा, वडिलांकडून असणारे आजोबा, हे सर्वांची माझी एकच पिढी येते. त्यानंतर जी काही दुसरी पिढी मी कन्सिडर केली जाणार आहे की या ठिकाणी माझे वडील, फादर आहे, वडील आले, वडिलांचा भाऊ आला, ज्याला आपण काका असं म्हटलं जातं. वडिलांच्या बरोबरच आई आहे, आईच्या बरोबर माझी मावशी आली किंवा काकू आल्या, किंवा याच ठिकाणी वडील ज्यावेळेस मी कन्सिडर करतो माझ्या पत्नीचे जे काही वडील आहे या ठिकाणी सासरा आला, तर ही आपण याला एकाच पिढीतील म्हणजे दुसऱ्या पिढीतील माणसं असं म्हटलं जातं. नेक्स्ट जर थर्ड पिढी या ठिकाणी जर मी कन्सिडर केलं असेल तर माझ्या बरोबर मी आलो, या ठिकाणी माझा भाऊ आला, माझी या ठिकाणी बहीण आली, माझी पत्नी आली, माझ्या बरोबरचे मेहुणे आले,
किंवा मावस भाऊ आला, बहीण आलं, चुलत बहीण आलं, ही आपली तिसरी पिढी आहे. थोडक्यात तुम्हाला लक्षात येतंय की नात्यांच्यामुळं आपण एकाच पिढीतील, इथं वय हा कन्सेप्ट नाही आहे. जर या ठिकाणी माझे सासरे असेल तर मी त्याला माझ्या वरती स्थान देणार आहे. म्हणजे माझ्या वडिलांचं जे काही स्थान आहे ते स्थान माझ्या सासऱ्याला असणार, म्हणजे आपण त्याला पिढी म्हटलं जातं. हा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट येतं की माझा जो काही मुलगा असणार आहे, जर माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, डॉटर्स असेल, किंवा माझा भाचा असेल, माझा पुतण्या असेल, माझी पुतणी असेल, किंवा या ठिकाणी माझ्या मुलाच्या बरोबरीने माझी सून असेल, त्यासाठी मी एकच पिढी मेन्शन करणार आहे, ती जनरेशन नंबर 4 येते. आणि जनरेशन नंबर 5 जी काही म्हटलं जातं, नातू असेल किंवा आपण ग्रँड डॉटर असेल, हेही आपण या पद्धतीने मेन्शन करतो. ब्लड रिलेशन्स हे यावर टॉपिक सोडत असताना आपल्याला 3 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. एक गोष्ट नाती, दुसरी गोष्ट आपण आता या ठिकाणी पाहिली पिढी. जसं मी इथे 5 पिढ्या सांगितल्या, बहुतेक ठिकाणी आपल्या 3 पिढ्यांचीच गरज वाटते. कशी गरज वाटते ते आपण तिसरा कन्सेप्ट समजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि तिसरा जो काही कन्सेप्ट आहे की या फॅमिली ट्री मध्ये जी काही वेगवेगळी नाती आहेत, ही नाती दाखवण्यासाठी कसं प्रतिनिधित्व केलं जातं, कसे सिम्बॉलिक डायग्राम वापरली जाते, कसे सिम्बॉल वापरले जातात, हे आपण पाहणार आहोत. तर आपण या सिम्बॉलकडे जाऊन जातोय. आता हे डायग्रामॅटिक प्रतिनिधित्व करायचं, कशा पद्धतीने आपण प्रतिनिधित्व करणार आहे, वेगवेगळे कन्सेप्ट आहे. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण काही साईनच्या मार्फत आपण यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, जर मला कुटुंब या ट्री मधील मेल हा घटक दाखवायचा जर असेल आणि किंवा मला फिमेल हा घटक जर दाखवायचा जर असेल, तर मी 2 पद्धतीचा वापर करणार आहे. जर मी सिम्बॉलचा जर विचार केला तर आयदर मी त्याला स्क्वेअर मध्ये वापरू शकतो. फिमेल जर दाखवायची जर असेल तर मी या ठिकाणी राऊंड शेपचा वापर करू शकतो, किंवा काही ठिकाणी मेलसाठी पॉझिटिव्ह साईन वापरलं जातं, काही ठिकाणी निगेटिव्ह साईन वापरलं जातं. या ठिकाणी तुम्ही कुठलंही साईन वापरू शकाल, पण जे काही कन्व्हेन्शन आहे ते आपल्याला महत्वाचं ठरेल. आता आपल्याला विचारलं की माझे वडील हे सुधीर आहे, मी दाखवताना कसे दाखवणार, वडील मेल आहेत, मग मी त्या ठिकाणी स्क्वेअर टाकणार आणि मध्यभागी शॉर्ट मध्ये सुधीर नाव लिहिणार. माझी आई, तिचं नाव या ठिकाणी प्रमिला आहे, माझी आई फिमेल आहे, मी फिमेल साठी कुठलं साईन वापरलेलं आहे, राऊंड साईन वापरलेलं, त्याच्या मध्यभागी प्रमिला. म्हणजे तुम्ही आयदर याला प्रिफरन्स करा किंवा याला प्रिफरन्स करा. हा पहिला पॉईंट या ठिकाणी तुम्ही समजून घेतला. मेल आणि फिमेल साठी आपण मेलसाठी स्क्वेअर वापरणार आहोत, मेलसाठी आपण सर्कल वापरणार. आता दुसरं सांकेतिक खूण आपण काय वापरणार आहोत की ज्या वेळेस आपण हजबंड आणि वाईफ, पती पत्नी दाखवतो आहोत, पती पत्नी दाखवण्यासाठी पती पत्नी जसं मी मागे सांगितलं एकाच पिढीतली आहे, पती पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याला मी साईन काय वापरणार, स्क्वेअर वापरणार आहे. पत्नी या ठिकाणी फिमेल आहे, त्यासाठी सर्कल वापरणार आहोत. पण हे दोघं पती पत्नी आहे हे दाखवण्यासाठी मी हे साईन वापरतो. 2 आपण हॉरिझॉन्टल लाईन वापरणार, बरोबर आहे. 2 हॉरिझॉन्टल लाईन ही पती पत्नी दाखवण्यासाठी, म्हणजे कुठेही मला माझी डायग्राम ज्यावेळेस मला प्रश्न विचारला जाईल त्याच्यावर आधारित मला डायग्राम काढायची आहे ही मला या पद्धतीने समजली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला जर माझी डायग्राम्स काढल्यानंतर सपोज मला या ठिकाणी यम जर भेटला असेल आणि यम हा जर या पद्धतीने या ठिकाणी आपण असं म्हणूया की त जर भेटला असेल ना, तर मला हे लगेच कळतंय की यम ही तची पत्नी आहे. का? कारण यासाठी मी साईन वापरलेले. तिसरी गोष्ट, आता मी सांगितलं की आपण असं विचार करूया, प्रवीण व प्रदीप ही दोघही भाऊ आहे, दोघही भाऊ आहेत. आता भाऊ आहे या ठिकाणी, भाऊ आहेत म्हणजे दोघही मेल आहेत. हा पहिला प्रश्न मला का आला, पण भाऊ आहेत किंवा कुठलंही असेल, सिबलिंग असेल, तर त्यासाठी आपण एकच हॉरिझॉन्टल लाईन वापरणार आहोत. म्हणजे भावंडासाठी ही आपण हॉरिझॉन्टल लाईन वापरणार आहोत. हाही पॉइंट आपण या ठिकाणी समजून घेतला. दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ती गोष्ट म्हणजे की आपल्याला मी असं विचारलं की माझे वडील आणि आई हे
किंवा माझ्या वडिलांचे नाव सुधाकर आहे. माझ्या वडिलांचे नाव सुधाकर आहे. सुधाकर हे माझ्या वडिलांचं नाव आहे. माझ्या आईचं नाव हे प्रमिला आहे. सुधाकर मेल आला म्हणजे चौकोनामध्ये दाखवला. प्रमिला ही माझी आई नियमाप्रमाणे किंवा माझ्या पद्धतीने कोड लँग्वेज प्रमाणे फिमेल आहे, म्हणून मी या ठिकाणी प्रमिला लिहिणार आहे. आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये टाइम खूप महत्वाचा असतो. मी सुधाकर पूर्ण नाव लिहिणार नाही, प्रमिला पूर्ण नाव लिहिणार नाही, सु किंवा प्र लिहू शकतो. पण मला दाखवत असताना माझे वडील आहे, की माझे वडील म्हणजे ही जी काही आपण ॲरो दाखवली ना, तर आपण जनरेशन गॅप किंवा पिढींमधील अंतर दाखवण्यासाठी याचा वापर करतो. तर हा एक तिसरा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला. ब्लड रिलेशनचे प्रॉब्लेम जर आपण या पद्धतीने सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला इझिली जातील. तेच मी समराईज करून तुम्हाला सांगितलेलं आहे. आयदर तुम्ही ही मेथड वापरू शकता किंवा ही मेथड वापरू शकता. कुठलाही त्याला हार्ड अँड फास्ट रूल नाही. मी हॉरिझॉन्टल लाईन दाखवल्या, तुम्ही त्याला बाणे दाखवू शकता. काही जण अशाही पद्धतीने त्याला यूज करू शकता. इट इज अप टू यू. परंतु हे साईन दिसल्यानंतर मला कळालं पाहिजे की या दोघी जणी बहिणी आहे. हे कळल्यानंतर मला कळालं पाहिजे की हे दोघंही जर साईन असेल तर ब्रदर असले पाहिजे. आणि हे जर असेल तर मी त्याला जनरेशन गॅप असंही म्हणणार आहोत किंवा याही पद्धतीने मी दाखवणार आहोत. दोघं जण जसं मी सांगितलं की या ठिकाणी मी सुधाकर लिहिलेला आहे, या ठिकाणी मी प्रमिला लिहिलेला आहे. त्यांना जर 2 मुलं असेल तर 2 मुलं मी कशी दाखवणार आहे? हा जनरेशन गॅप दाखवणार आहे. हा झाला पहिला मुलगा, हा झाला दुसरा मुलगा. अजून जर त्यांना एक मुलगी जर असेल तर मी दाखवणार कशी आहे? या पद्धतीने. आणि हे दाखवलं म्हणजे माझे हे त्यांचं नातंही भावंडाचं नातं. हे आपण बेसिक कन्सेप्ट पाहिले. आता याच्यावर आधारित स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ही डायग्राम्स मला दिली तर मी कशी पद्धतीने दाखवणार आहे? आता ही डायग्राम्स मला असं दाखवण्याऐवजी मी जर माझ्या कन्सेप्ट प्रमाणे जर वापरलं तर या ठिकाणी हा सी मेल आहे, मी त्याला यामध्ये लिहिलं. ये काय फिमेल दिसते, दोघे जण हजबंड दिसतात. जर हजबंड आणि वाईफ जर असेल तर या ठिकाणी मी या ठिकाणी ये वापरलं. ही डायग्राम पाहिल्यानंतर मला लगेच कळतंय की ही त्यांची जी काही यप जी काही आहे ती मुलगी आहे, तिला मी सर्कल वापरलं. हीच गोष्ट जर पाहिलं, यप या ठिकाणी मला परत डबल लाईन दिसते. डबल लाईन दिसल्यानंतर या ठिकाणी मेल दिसतो. ही फिमेल जर असेल डबल लाईन हजबंड आणि वाईफ साठी आहे. म्हणजे जर बी जर असेल तर यप आणि बी हे जे काही नातं आहे हे पती पत्नीचं नातं आहे. आणि या ठिकाणी अजून एक ॲरो दिसतोय मला. ॲरो म्हणजे जनरेशन गॅप आहे. आणि या ठिकाणी डी दिसतोय आणि राऊंड फिमेल दिसतंय, म्हणजे डी ही मुलगी आहे. मला हे कळालं. नंतर या ठिकाणी बीचं जे काही दाखवलेलं आहे ना, पहा बीचं काय दाखवलेलं आहे, एक डाऊन ॲरो आलेला आहे. डाऊन ॲरो दाखवल्यानंतर या ठिकाणी हा ई दिसतोय. हे मला कळतं ईचे हे वडील आहेत. ई हे वडील आहेत बीचे. आणि हॉरिझॉन्टल 2 लाईन दिसत आहेत. आणि त्यामध्ये जर जी जर असेल ना तर जी हे चुकीचं येणार आहे. तर या ठिकाणी मला राऊंड करणं गरजेचं आहे, कारण ते फिमेल आहे. कुठलाही हार्ड रूल नाही, आपण या पद्धतीने वापरू शकतो. आणि या ठिकाणी पहा बी ला एक हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि या ठिकाणी आपण एच मेन्शन केलेलं आहे. म्हणजे बी आणि एच हे भाऊ भाऊ आहे. किंवा जर मी विचारलं एच ला तुझी वहिनी कोण, तर वहिनी कोण किंवा भाऊजई कोण असं जर म्हटलं तर डेफिनेटली हे एफ हे उत्तर येईल. जर मी सी ला विचारलं तुमचा नातू कोण, तर तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे की डी हा याचा नातू आहे. बरोबर आहे. तीच पद्धतीने जर वडिलांकडून मी विचारलं तुझे आजोबा कोण, तर तुला सांगता आलं पाहिजे की वडिलांकडून किंवा पॅटर्नर हे माझे ई आजोबा असले. तर थोडक्यात या पद्धतीने आपण हा कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला. ही जर डायग्राम्स आपल्याला पेपर्समध्ये आली तर आपल्याला इझिली कळेल. फॉर एक्झाम्पल आपण कशा पद्धतीने आपण डायग्राम काढून घेऊ शकतो. आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे, सुधीरचे मामा हे विश्वनाथ आहे. आता आपल्याला रिप्रेझेंट कसं करायचं आहे हे खूप महत्वाचं. सुधीरचे मामा विश्वनाथ आहे म्हणजे मी या ठिकाणी हा सुधीर हे लक्षात ठेवा. आपल्याला वाटतंय की सुधीर हा मेल आहे, परंतु कधी कधी मॅथ मध्ये हा जोपर्यंत तिथे मेन्शन केलं जात नाही मेल किंवा फिमेल, तोपर्यंत आपण हे क्वेश्चन मार्क या ठिकाणी असणार. पण जोपर्यंत या ठिकाणी सुधीर काय आहे किंवा नाही आहे, किंवा आपण आपल्या कन्व्हेन्शन प्रमाणे जाऊ शकतो. सुधीर जर मेन्शन केलं असेल मेल आहे तर मी डेफिनेटली मेल करणार आहे.
सुधीरचे मामा मला दाखवायचे आहेत, तर मी कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहे की सुधीरचे या ठिकाणी वडील आपल्याला दिसत आहेत, ही सुधीरची आई दिसते, आणि सुधीरचे मामा कोण असणार, तर सुधीरचे मामा जे काही विश्वनाथ असणार आहे ते मला मेल दिसतात, आणि या लाईनच्या द्वारे मी या ठिकाणी दाखवतो. होपफुली मला वाटतं हा तुम्हाला अशा पद्धतीची डायग्राम जर आली तर मला याचं नातं सांगता येतं. माझा भाचा कोण आहे, विश्वनाथचा भाचा कोण आहे, तो सुधीराचार्य दिसून. दुसरी गोष्ट, मी जर या ठिकाणी विचारलं की अर्चना ही गंगाधर यांची पुतणी आहे, यांची पुतणी आहे, ही डायग्राम मला कशी दाखवायची आहे, अर्चना ही गंगाधर यांची पुतणी आहे. मग पुतणी हा कन्सेप्ट मला कळाला पाहिजे. गंगाधर, हे गंगाधर मी या ठिकाणी काढणार आहे, बरोबर आहे. पुतणी दाखवताना गंगाधरचे जे काही भाऊ असतील, बरोबर आहे, आणि या ठिकाणी भाऊ म्हटल्यानंतर जी काही भावाची पत्नी मी या पद्धतीने दाखवणार आहे, आणि त्यांची जी काही पुतणी आहे, पुतणी म्हटलेलं आहे, म्हणजे मला या ठिकाणी मला अर्चना या पद्धतीने दाखवत आहे. होपफुली मला वाटतं या पद्धतीने आपण कन्सेप्ट पाहिले. अजून हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने सोडवायचा जर असेल तर एक मी तुम्हाला प्रॉब्लेम देतो, तोही प्रॉब्लेम तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, तो वाचा, तोपर्यंत मी तुम्हाला हेल्प आउट करतो. आपण कशा पद्धतीने सोडवणार आहोत पहा. कल्याणी ही वीणाची सासू आहे, कल्याणी सासू आहे, चला कल्याणी सासू आहे, वीणाची सासू आहे, आले लक्षात. म्हणजे कल्याणी इथे मी तिला घेतलेली आहे, वीणाची सासू आहे, म्हणजे कल्याणीला एक मुलगा असणार, तो काही दिलेला नाहीये, मी बिलकुल मेन्शन करणार नाहीये. या ठिकाणी या मुलाची जी काही पत्नी असणार आहे ती या ठिकाणी पत्नी कोण असणार आहे, वीणा, ती दिली आहे, मी मेन्शन केली. दिसतंय मला कल्याणी वीणाची सासू आहे, बरोबर आहे. वीणा ही अशोकची वहिनी आहे, वीणा ही अशोकची वहिनी आहे, म्हणजे या ठिकाणी जो काही तिचा पती आहे, तिचा जो काही भाऊ आहे त्याचं नाव अशोक आहे, हे मला कळालं. म्हणजे वीणा ही अशोकची काय झाली, वहिनी आहे. हा दुसरा पॉईंट मी वाचतोय, प्रत्येक स्टेटमेंट तो ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय. हा दुसरं काय दिलेलं आहे, ज्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही ती जागा मी एम्प्टी ठेवतोय, परंतु मेल आणि फिमेलचा मी बारकाईने अभ्यास करतोय. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. पहा, अशोक आहे, बरोबर आहे, अशोकचा एकुलता एक भाऊ. मला या वाक्यातून थोडं कन्फ्युजन होतंय, मला काही रिलेशन्स लागत नाहीये, परंतु या ठिकाणी रिलेशन लागतंय. अशोक हा एकुलता एक भाऊ आहे, अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. अशोकचा एकुलता एक भाऊ कोण आहे, धीरज आहे, बरोबर आहे. म्हणजे हा धीरज झाला, हा एकुलता एक भाऊ आहे, सुदीपचा सासरा आहे, हा सुदीपचा सासरा आहे, सुदीपचा सासरा आहे. म्हणजे या ठिकाणी या जोडप्याला जो काही आपण म्हणूया की मुलगा किंवा मुलगी असेल, किंवा आपण जर सुदीप जर धरला, म्हणजे या ठिकाणी जर आपण जर मेन्शन जर केलं सुदीप, आपण समजा मेल जर आपण जर लक्षात घेतला, तर या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येईल की जर मी सुदीपला या ठिकाणी जर कन्सिडर केलं सुदीपला, तर या सुदीपची जी काही पत्नी जी काही असणार आहे ती ही यांची काय असणार आहे, मुलगी असणार. थोडंसं मी या ठिकाणी कॅन्सल करतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी ही यांची मुलगी असणार आहे. हा सुदीप आहे, सुदीप यांचा मुलगा नाहीये, तर तो जावई आहे, परंतु यांची मुलगी आपल्याला धीरज आणि वीणाची दिसून येते. आता हे डायग्राम्स काढली आणि मला प्रश्न काय विचारलेला आहे, मला प्रश्न विचारलेला आहे कल्याणीचे अशोकची नाते काय. कल्याणी एक जनरेशन गॅप दिसतोय या ठिकाणी. जनरेशन गॅप दिसल्यानंतर हा जनरेशन गॅप आपण मुलांसाठी दाखवतो. धीरज हा मुलगा आहे, आपण पाहिलेला आहे. आणि अशोकची नाते काय, कल्याणी अशोकची काय, हे पाहतानाच मला कळतं कल्याणी ही अशोकची काय असणार आहे, आई असते. पुढे मला वाटतं या डायग्रामच्या आधारे मी जर अशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला तर मला अजून इझिली येत आहे. अजून एक प्रॉब्लेम पाहूया, प्रॉब्लेम वाचा, तो पण सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही आला तर मी डायग्राम रिप्रेझेंट करतो, त्याद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा. उदय सुधीरला म्हणाला, उदय का, उदय सुधीरला म्हणाला, उदय सुधीरला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या. पाहता, उदय सुधीरला म्हणाला, म्हणजे या ठिकाणी मला सुधीर आला, सुधीरची आई तुझ्या आईच्या, म्हणजे या ठिकाणी माझे वरचं जनरेशन आलेलं आहे. आई म्हटल्यानंतर या ठिकाणी आईचं नाव दिलेलं नाहीये, मी बिलकुल मेन्शन करणार नाहीये.
तुझ्या आईच्या बहिणीच्या, बहीण सिंगल लाईन मी दाखवलेली आहे, ही आली बहीण इथे, माझं कॉन्सन्ट्रेशन. बहिणीच्या मुलगा, मुलगा हिचा मुलगा जो काही असेल, बहिणीचा मुलगा, या ठिकाणी बहिणीचा मुलगा म्हणजे या ठिकाणी डेफिनेटली हिचंही लग्न झालेलं असणार आहे. या बहिणीचा जो काही मुलगा जो काही असणार आहे तो नेक्स्ट जनरेशन्स मध्ये येणार आहे. हा बहिणीचा मुलगा या बहिणीच्या मुलाची मावशी, मला लगेच दिसतंय, हा जो काही बहिणीचा जो काही मुलगा आहे त्या मुलाची मावशी ही माझी आई आहे. मुलाची मावशी ही माझी आई आहे. हा एक आहे, ही सुधीरची आई आहे. मग आपल्याला विचारले दोघांचं नातं काय? दोघांचं नातं काय दिसतंय आपल्याला? दोघही मावस भाऊ दिसत आहे. बारकाईनं अभ्यास करा, बारकाईनं प्रश्न वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. मावस भाऊ ऑप्शन आहे का? तर नाहीये. मावस भाऊ ऑप्शन मला या ठिकाणी दिसत नाही. मग दुसरं ऑप्शन काय आहे माझं? भाऊ भाऊ आहे. हे त्यातलं त्यात मला योग्य ऑप्शन वाटतं, म्हणून माझं हे भाऊ भाऊ मला ऑप्शन्स असेल. म्हणजे आपण डायग्रामच्या आधारे, रिप्रेझेंटेशनच्या आधारे आपण सोडवतोय. आणि शेवटचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी पाहूया. आपल्याला फरजाना आणि तस्लिमा बहिणी आहेत, बहिणी दिलेल्या आहेत. माझ्या कोड लँग्वेजनुसार ही फरजाना आली, या ठिकाणी ही तस्लिमा आली. बहिणी आहेत म्हणजे सिबलिंग्स आहेत, सिंगल लाईन दाखवलं. अलीम आणि अकबर भाऊ आहेत. अरे बापरे, अलीम आणि अकबर यांचं कुठेही मला रिलेशन सापडत नाहीये. मी वेट अँड वॉच करतोय, त्यांना मी साईडला ठेवतोय. अलीमचा मुलगा महम्मद हा तस्लिमचा भाऊ आहे. तस्लिमचा भाऊ भाऊ आहे ना, आणि कोण आहे? महम्मद आहे. म्हणजे या ठिकाणी मी रिलेशन ठेवलेलं आहे. आलं लक्षात? हा अलीमचा मुलगा आहे. हा महम्मद कोण आहे? अलीमचा मुलगा आहे. म्हणजे या ठिकाणी हा अलीम आला, या ठिकाणी हा अलीम आलेला आहे. अलीमचा भाऊ आहे. आता अलीम पिक्चर्स मध्ये आल्यानंतर मी माझ्या मागच्या स्टेटमेंटला जातोय. अलीम आणि अकबर हे भाऊ आहे, म्हणजे या ठिकाणी अकबर आला. दोघही भाऊ आहे. यस. आता हे आल्यानंतर मला विचारलंय की अकबरचे फराजांचे नाते काय? अकबरचे फराजांचे नाते काय? तर या ठिकाणी बारकाईनं पहा, ही अलीमची 3 मुलं दिसत आहेत. एक मोहम्मद दिसतोय, तस्लिमा दिसतोय, फरजान दिसतंय. आणि आपण नाते पाहताना फरजाना ही आता काय विचार, अकबरचे विचारले, अकबर हा फरजानचा कोण लागतो? तर अकबर हा फरजानचा कोण लागतो? तर बारकाईनं पाहिलं अंकल लागतो. अंकल म्हणजेच काय लागतो? काका. म्हणजे जरी मी समजून सांगत असताना थोडासा वेळ तुमच्याशी घेतला, परंतु या डायग्रामच्या मार्फत जर तुम्ही पद्धतीने जर काम केलं तर प्रश्न आपल्याला इझिली सोडता येईल. म्हणजे आज या कौटुंबिक संबंध किंवा ब्लड रिलेशन यावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ज्या काही संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. तर पहिलं आपल्याला ज्या काही व्यक्ती मेन्शन्स केलेल्या आहेत किंवा जी काही नाती मेन्शन्स केलेली आहेत त्यामध्ये ते पुरुष कोण आहे, स्त्री कोण आहेत, त्यांच्यासाठी मी काय कोड वापरणार आहे हे तुम्हाला सांगितलं. पुरुषांसाठी कोड हा असणार आहे, आपल्याला कोड हा या ठिकाणी असणार आहे. दिलेल्या व्यक्ती ओळखायच्या. व्यक्ती कोडला मोहम्मद साठी मी यम वापरतोय, अकबर जर साठी असेल तर अकबर वापरणार आहे, अलीम साठी जर दोन्ही नाव सेम दिसतात तर मी अली हा शब्द वापरणार. या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मला पिढ्या खूप महत्वाच्या आहे आणि पिढ्यांसाठी जनरेशन गॅप दाखवण्यासाठी मी ही साईन वापरतो. आणि हे झाल्यानंतर मला या ठिकाणी मला माझ्या पद्धतीनं ही डायग्राम मला काढता आली पाहिजे. एकदा ही डायग्राम आली की कुटुंबातील ट्रीची सांकेतिक भाषेमध्ये डेफिनेटली मला ब्लड रिलेशनची प्रॉब्लेम हे इझिली समजून येते. मला पूर्णपणे खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो, हा अगदी बेसिक व्हिडिओ होता नंबर 1चा. यानंतर आपण संभाषण, त्यानंतर पझल्स, त्यानंतर कोड आणि डिकोडिंग यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. परंतु हा त्यातला त्यात हा एक बेसिक व्हिडिओ होता. मला वाटतं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा and enjoy such type of the video with the Professor B's Positive Way. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.